नमस्कार. आपण आहोत तुम्ही राईस मेडिकेअर इंडिया LLPच्या कंचन हेल्थ केअर सेंटरमध्ये कोणार्क नगरमध्ये आणि आपल्याकडे खूप छानसे दादा आले. तर त्यांना आपण विचारणार आहोत की त्यांना कोणता कोणता त्रास होता, त्यांनी त्याच्यासाठी कुठे कुठे इलाज केला आणि त्याचा जो काही रिझल्ट आहे तो त्यांना इथे आल्यावर किती रिझल्ट मिळाला हे त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत. तर नमस्कार दादा, तुमचं आपल्या कंचन हेल्थ केअर सेंटरमध्ये खूप स्वागत आहात. तर तुम्ही तुमचं नाव सगळ्यात पहिले सांगा. नवनाथ पोपट शिंदे. नवनाथ शिंदे दादांचं नाव आहे. तुम्हाला कोणता कोणता त्रास आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठे कुठे इलाज केला हे सांगायचं. मला खूप असं पोटाला गाठी आलेल्या होत्या. तर मी डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी म्हणे या गाठी जाणार नाही, चरबीच्या गाठी आहे, तर गोळ्या औषधांनी जाऊ शकत नाही, याची सोनोग्राफी करून घ्या, हे बघा पहिले काय येते आणि त्याच्यानंतर बघू आपण गोळ्या औषधांची. मी कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही, सोनोग्राफी पण केली नाही, डायरेक्ट इथं आलो. 4 ते 5 दिवस इथं आलो थेरपी सेंटरमध्ये आणि 5 दिवसामध्ये मला फरक पडला आहे. ओके, खूप छानसा तुम्ही सांगताय की 4 ते 5 दिवसांमध्ये रिझल्ट मिळाला. इथला तुम्हाला ॲड्रेस कोणी सांगितलं? नाही, मला पहिलेच माहिती होती. ओके, आणि तुम्हाला जो त्रास आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती टक्के 4 ते 5 दिवसांमध्ये काय काय त्रास कमी झालाय ते सांगा. वजन कमी झालंय आणि गाठी तर जवळपास 50% गायबच झाले. ओके, म्हणजे खूप छानसा रिझल्ट हा 4 ते 5 दिवसांमध्ये दादांना मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स एक तर सगळ्यात पहिले. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर तुम्ही दवाखान्यामध्ये त्याचा इलाज केला, त्याच्यावर तुम्हाला एवढं काही सांगितलं, तर मग त्याच्यासाठी तुम्ही किती खर्च केला? मी 4-5 हजार रुपये खर्च केला असेल. 4 ते 5,000 रुपये. आणि डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं, तो खर्च किती सांगितला होता? त्याचं काय आता ते त्याला 7-8 लाख रुपये लागून गेले आहेत. ओके, 7 ते 8 लाख रुपये लागले असते, पण तुम्ही त्याच्यातही पण क्लिअर झालं असतं का नसतं त्याचं काय सांगते. हां, करेक्ट आहे. कारण गाठींचं ऑपरेशन हे जे काही आहे ते केल्याच्या नंतर पण रिझल्ट 100% मिळेलच असं नाही आहे, तर त्या पुन्हा वाढल्या सुद्धा असतात आणि एवढा छानसा रिझल्ट तुम्हाला बाकीच्या ठिकाणी ऑपरेशन करून सुद्धा मिळाला नसतात, पण मग इथे 5 दिवसांमध्ये एवढा छान रिझल्ट मिळाला. आता तुम्हाला काय वाटतंय आणि इथे येणारे जे बाकीचे आई बाबा आहेत तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मी तर गॅरंटीड सांगणारच, या इथं 2 तास यायचं आणि एकदम कुठल्याही गोळ्या औषधं घ्यायचंच नाही. कुठल्याही आजारावर गोळ्या औषधं घ्यायच्या नाही, कारण इथेच एवढा छान रिझल्ट मिळतोय. ते कोणत्या मेडिसिन न घेता एवढा छान रिझल्ट मिळतो म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरं, मी एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारेल, तो म्हणजे याच्या अगोदर आता तुम्हाला ज्या पोटामध्ये गाठी आहे खूप जास्त आणि तुमचं वजन पण जास्त होतं, तर मग त्याच्यामुळे तुम्हाला काय काय त्रास डेली लाईफ मध्ये जाणवायचा? माझं शेती काम असल्यामुळे ना ते माझ्याकडून एक टाइम खूप जास्त काम होऊन गेलं. त्याच्यामुळे ना माझी आहे ना छाती पूर्ण अशी फाटून गेली होती आणि इथं अशी गाठ आली होती. जवळपास 8 ते 10 वर्षापासून ती गाठ होती. ती गाठ असल्यामुळं माझे ना असं जास्त काम केलं तर ती दुखायची. ती गाठ सुद्धा नाही झाली. अरे वा, खूप छानसा रिझल्ट आहे. आणि एवढा छान तेव्हा रिझल्ट. एक्सरे केला तर डॉक्टर म्हणे तुम्हाला कॅन्सर नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जेवण करायचं, काम करायचं, पण ती दुखायची आतमध्ये. ओके, पण मग ती गाठ आता डायरेक्ट नाही झाली, ते पण 5 दिवसांमध्ये एवढा छानसा रिझल्ट भेटलाय. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंद होतोय, कारण हाच रिझल्ट जेव्हा कोणताही व्यक्ती कंचन हेल्थ केअर सेंटरमध्ये येतो तेव्हा आम्हाला बघायचा असतो. आणि हा रिझल्ट देण्यासाठी आपले जे रिस्पेक्टेड लकी गवळी सर आहे त्यांची सुद्धा खूप धडपड असते. तर त्यांनी दादांना जशी थेरपी सांगितली त्याप्रमाणे दादांनी थेरपी कंटिन्यू केली आणि खूप छानसा रिझल्ट तुम्ही बघताय की एवढा छान रिझल्ट दादांना मिळालाय. फ्युचरमध्ये कोणतेही ऑपरेशन करण्याची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट कोणतेही पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर तुम्हाला थँक्यू बोलायचं असेल तर कोणाला बोलणार तुम्ही? तुम्हाला बोलणार आहे. ओके, कारण माझी तब्येत तुम्ही 4 ते 5 दिवसात व्यवस्थित करून दिली आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच दादा.
लुमी राईस मध्ये तुम्ही आलात तर त्याच्यासाठी तुमचं सुद्धा धन्यवाद की तुम्ही इथे आलात, म्हणून तुम्हाला रिझल्ट मिळाला. आणि आम्हाला सुद्धा खूप मोठं समाधान मिळतंय की लुमी राईस मध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आजारातून बाहेर काढायचं आपलं जे काही उद्देश आहे कंपनीचा तो साध्य होतोय. आणि मला एक गोष्ट अजून विचारेल की थेरपी ही काळाची गरज आहे की सवय आहे, तुम्हाला काय वाटतं? 100% गरज आहे. 100% गरज आहे, असं का वाटतं? बाहेरचे गोळ्या औषधं खाण्यापेक्षा गोळ्या औषधं खाऊन त्याचा फरक पडतो का नाही पडत आहे त्याचं कोणी काही सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. पण ते गोळ्या औषधं खातो आपण आणि त्याने वेगळाच इफेक्ट होऊन जातो. येस येस ओके. त्याच्यामुळे ना ते गोळ्या औषधं खायलाच नाही पाहिजे. म्हणजे जे मेडिसिन घेऊन तुम्ही एवढे लाखो रुपये कितीतरी हजार रुपये मेडिसिन मध्ये घालवतात तरी सुद्धा रिझल्ट मिळेल याची गॅरंटी नसते. सेकंड थिंग तुम्ही ऑपरेशन सुद्धा करतात, हो. कितीतरी लाखाचं ऑपरेशन करतात पण त्याचा सुद्धा रिझल्ट मिळेलच अशी खात्री नसते. पण इथे आल्याच्या नंतर विदाऊट मेडिसिनने सुद्धा तुम्ही व्यवस्थित नीट होऊ शकताय. ही लुमी राईस तुम्हाला गॅरंटी देते. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे आपले स्वतःचे जे काही इथे येणारे दादा आहेत ते स्वतः त्यांचा रिझल्ट सांगताय, म्हणजे नक्कीच खूप छानसा रिझल्ट हा मिळालेला आहे. आणि दादा खरंच खूप धन्यवाद. तुम्ही बाकीच्या लोकांना सुद्धा असं सांगत चला आणि तुमचं जसं रिझल्ट मिळालं तसं बाकीच्यांना सुद्धा मिळालंच. एक गोष्ट अजून विचारायची होती मला की तुम्ही खूप छानसा निर्णय एक घेतलाय की आपली जी काही मॅट आहे म्हणजे आपला जो काही फॅमिली डॉक्टर आहे, आपली थेरपी आहे ती घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतलाय. तर मग तो निर्णय तुम्ही का बरं घेतला? समजा इथं कंटिन्यू येणं शक्य होत नाहीये आणि इथं येऊनही पण 2 तास द्यावा लागतात आणि त्याच्यात नंबर असतात आणि त्याच्यामुळे मग ती मॅट जर समजा आपण काय रेट असाल तो देऊन घरी घेऊन गेलं, समजा आपल्या घरामधले जे काही पब्लिक असते कुटुंबामधले किंवा पाहुणे रावळे आपल्या घरी आले ते घेऊ शकतात. हो. त्याच्यामुळं मग ते निर्णय घेतलेला आहे. म्हणजे खूप छानसा डिसिजन तुम्ही घेतलाय की फॅमिली मधले एक मेंबर इथे येत आहे, एक व्यक्ती इथे येत आहे की ज्यांना खूप जास्त त्रास आहे पण त्यांच्या घरामध्ये जे आई वडील असतील, वाईफ असतील, मुलं मुली असतील तर ते सुद्धा घरामध्येच थेरपी खूप छानशी